नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, आर.बी. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर। आज आपण FYBA मानसशास्त्राचे मूलाधार या पेपरमधील प्रेरणा व भावना या प्रकरणातील प्रेरणांचे विविध सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने आज आपण सहज प्रवृत्ती सिद्धांत असेल किंवा मानवतावादी सिद्धांत असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या तासाला आपण प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेच्या विविध संशोधकांनी केलेल्या व्याख्या असतील, प्रेरणा चक्र असेल, प्रेरणांचे विविध प्रकार असतील, हे प्रकार प्रेरणांची वैशिष्ट्ये असतील, आपण पाहिलेली आहेत। आज आपण प्रेरणांच्या बाबतीत वेगवेगळ्या संशोधकांनी जे संशोधन करून जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांताच्या बाबतीत प्रामुख्याने आज आपण विचार करणार आहोत। सर्वसाधारणपणे प्रेरणांचं स्पष्टीकरण देत असताना वेगवेगळ्या संशोधकांनी संशोधने करून त्यांच्या पद्धतीने प्रेरणांचं महत्त्व किंवा स्वरूप किंवा प्रेरणा म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने सहज प्रवृत्ती सिद्धांत याचा जर विचार केला तर विल्यम जेम्स या संशोधकाने सहज प्रवृत्तीची संकल्पना मांडलेली आहे व विल्यम मॅकडुगल यांनी 1908 तिचे सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे। सहज प्रवृत्ती या सिद्धांतामध्ये किंवा सहज प्रवृत्ती या संकल्पनेचा जर विचार प्रामुख्याने आपण केला तर सहज प्रवृत्ती या संकल्पनेनुसार बऱ्याचशा वर्तनाचे मूळ हे जन्मजात प्रवृत्तीमध्ये असतं, असं विल्यम जेम्स असतील किंवा विल्यम मॅकडुगल असतील या संशोधकाचं मत आहे। या प्रवृत्तीच्या प्रभावामुळे घडून येणाऱ्या वर्तनाचा आकृतिबंध एका विशिष्ट जातीच्या सर्व जीवांमध्ये किंवा सजीवांमध्ये सारखाच असल्याचं आपल्याला दिसून येईल। आक्रमकता असेल, पलायन असेल, संचयन करण्याची वृत्ती असेल आणि कुतूहल या सहज प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात। या काही प्रकारच्या वर्तनाचे नियंत्रण आनुवंशिक घटकेमुळे होते हे या सिद्धांतामुळे मान्य झाले असले तरीही प्रेरणा का निर्माण होतात याचं स्पष्टीकरण किंवा याचं सविस्तर विवेचन मात्र या सिद्धांतामध्ये किंवा या सिद्धांतामुळे मिळत नाही। म्हणून आपण अगदी असं म्हणूयात की काळाच्या ओघात हा सिद्धांत पाठीमागे पडलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे थोडक्यात या सिद्धांताच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर सहज प्रवृत्ती सिद्धांत जो आहे याची सुरुवात विल्यम जेम्स यांनी केली किंवा सहज प्रवृत्तीची संकल्पना जी आहे ती विल्यम जेम्स या संशोधकांनी मांडली असली तरी विल्यम मॅकडुगल यांनी या सहज प्रवृत्तीच्या बाबतीत सविस्तर विवेचन किंवा संशोधन केल्याचं आपल्याला दिसून येईल। या सिद्धांतानुसार मानवामध्ये अशा मुळातच काही सहज प्रवृत्ती ज्या आहेत त्या जन्मजात स्वरूपाच्या दिसून येतात। अगदी त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख जर करायचं म्हटलं तर पलायन वृत्ती असेल, त्याचबरोबर आक्रमकता असेल किंवा संचयन करण्याची वृत्ती असेल किंवा कुतूहल किंवा जिज्ञासा यासारख्या सहज प्रवृत्तीचा उल्लेख प्रामुख्याने मॅकडुगल या संशोधकांनी त्यांच्या सहज प्रवृत्ती सिद्धांतामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल। प्रेरणेच्या बाबतीत विचार करत असताना किंवा वेगवेगळे सिद्धांत पाहत असताना आपल्याला एका प्रामुख्याने मानवतावादी सिद्धांताचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला करावा लागेल। कारण का मानवतावादी सिद्धांत हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मुळातच मानवाला केंद्रस्थानी ठेवून हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो। मानवतावादी सिद्धांताच्या बाबतीत जर विचार केला तर अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी 1987 साली किंवा यांच्या कार्यावर आधारित असा हा मानवतावादी सिद्धांत आहे। या सिद्धांतानुसार गरजांची अधिश्रेणी असते, म्हणजे गरजांचा एक क्रम लावलेला आपल्याला दिसून येईल। सर्वात खालच्या पातळीवर
म्हणजे मानवतावादी सिद्धांताच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने गरजांची एक अधिश्रेणी दिलेली आपल्याला दिसून येईल, त्याचा क्रम आपल्याला दिसून येईल. म्हणजे मानवतावादी सिद्धांतामध्ये अब्राहम मॅस्लो या संशोधकाला असं म्हणायचं आहे की मानवाच्या गरजांची एक अधिश्रेणी असते आणि क्रमांकाने त्या क्रमांकानुसार त्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात किंवा पूर्ण होत जातात. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणावं लागेल की या गरजांच्या अधिश्रेणीमध्ये सर्वात खालच्या पातळीवर शारीरिक गरजा किंवा प्राथमिक गरजांचा समावेश होतो व सर्वात वरच्या पातळीवर आत्मवास्तवीकरणाची गरज असते, असं अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी गरजाची अधिश्रेणीची मांडणी करत असताना याचा क्रम आपल्याला दिलेला दिसून येतो. अब्राहम मॅस्लो या संशोधकाच्या मते गरजांच्या या अधिश्रेणीमध्ये खालच्या पातळीवरील गरजांची पूर्तता झाल्याशिवाय उच्च दर्जाच्या गरजांची निर्मिती होणार नाही किंवा होत नाही. एक साधारणपणे जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीत किंवा मानवाच्या बाबतीत हा सिद्धांत जो आहे तो आपल्याला अगदी तंतोतंत लागू होताना दिसून येईल, पण याला काही लोक जे आहे ते अपवाद दिसून येतात. मानवाच्या जीवनात अनेक प्रकारच्या प्रेरणा कार्य करत असतात. मग यामध्ये मॅस्लो यांनी प्रेरणांच्या महत्त्वानुसार त्याचा एक क्रम निश्चित केलेला आहे. म्हणजे प्राथमिक स्वरूपाची प्रेरणा ती पूर्ण झाल्यानंतर मग नंतरची प्रेरणा ती पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरची प्रेरणा ती पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरची प्रेरणा, अशा प्रकारचा क्रम किंवा एक मानवी प्रेरणांच्या बाबतीत गरजांच्या बाबतीत अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी एक गरजांची अधिश्रेणी आपल्याला दिलेली दिसून येते. मॅस्लो यांनी प्रेरणांच्या महत्त्वानुसार एक क्रम निश्चित केला आहे. यालाच प्रेरणांची वर्चस्व श्रेणी किंवा अधिश्रेणी असं म्हणतात. गरजांमध्ये त्रुटीपूरक गरजा किंवा वाढ विषयक गरजा अशा दोन्ही प्रकारच्या गरजा असतात. शारीरिक गरजा म्हणजेच त्रुटीपूर्वक गरजा होय, तर सहवास विषयक गरज, आत्मआदर या वाढ विषयक गरजा असल्याचं आपल्याला दिसून येईल. अगदी पिरॅमिडच्या आकारातील गरजांची वर्चस्व श्रेणी जी आहे ती त्याच्या क्रमानुसार अब्राहम मॅस्लो यांनी सांगितलेली आपल्याला दिसून येईल. अगदी याचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख जर करायचं म्हटलं तर अगदी खालच्या पातळीला, अगदी खालच्या स्तराला शारीरिक गरजा, त्यानंतर दुसरा क्रम त्यांनी दिलेला आहे सुरक्षिततेच्या गरजा, तिसरा क्रम त्यांनी दिलेला आहे प्रेरणांच्या गरजा किंवा इतरांबरोबरचे संबंध असतील, त्यानंतरचा क्रम त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे स्व आदराची गरज, त्यानंतरचा क्रम त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे बोधात्मक गरजा, त्यानंतरचा क्रम त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे सौंदर्यविषयक गरजा आणि शेवटची गरज अगदी उच्च पातळीची गरज त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे आत्मविष्काराची गरज. अब्राहम मॅस्लो या संशोधकाच्या मते गरजांच्या या श्रेणीमध्ये किंवा मानवतावादी सिद्धांतामध्ये जोपर्यंत खालच्या लेवलच्या गरजा पूर्ण होत नाहीत, प्रेरणा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्याच्या पुढची गरज किंवा प्रेरणा निर्माण होणार नाही असं त्यांनी त्यांच्या या वर्चस्व श्रेणीमध्ये किंवा मानवतावादी सिद्धांतामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. याचं स्पष्टीकरण जर द्यायचं म्हटलं तर शारीरिक गरजा अगदी आपण असं म्हणूयात की पिरॅमिडच्या खालच्या पातळीवर अन्न, पाणी, विश्रांती यासारख्या शारीरिक गरजा असतात. या प्रेरणांची पूर्ती झाली नाही तर व्यक्तीचे जीवन धोक्यात येऊ शकते किंवा व्यक्ती दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही. त्यानंतर जर पहिली गरज पूर्ण झाली किंवा खालची गरज जर पूर्ण झाली शारीरिक गरजेच्या बाबतीत तर व्यक्तीमध्ये दुसरी गरज निर्माण होईल ती म्हणजे सुरक्षिततेच्या गरजा. आता या संदर्भात किंवा या पातळीवरील गरजांमध्ये सुरक्षितता असेल, स्थिरता असेल, परावलंबन असेल, संरक्षण असेल, निर्भयता असेल, या गरजांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अगदी आपण असं म्हणूयात की लहान मुलांमध्ये किंवा बालकांमध्ये या गरजांचं प्राबल्य अधिक असतं. प्रौढ व्यक्तींमध्ये देखील सुरक्षित निवासस्थान, सुरक्षित अर्थार्जनाचे साधन मिळण्यासाठी ते
नेहमी प्रयत्नशील असलेच आपल्याला दिसून येतात किंवा ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यानंतर अब्राहम मॅस्लो या संशोधकाच्या मते ज्यावेळी शारीरिक गरजा पूर्ण होतील, सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण होतील, त्यावेळेस व्यक्तीमध्ये प्रेमाची गरज निर्माण होईल. मग यामध्ये त्यांनी प्रामुख्याने मित्र व सोबती मिळवणे असेल, आवडीच्या समूहाचं सदस्यत्व मिळवणे असेल, या माध्यमातून किंवा याद्वारे या गरजांची पूर्तता केली जाते. याला तद्भाविता असंही म्हणतात. लहानपणी ही गरज पूर्ण झाली नाही तर प्रौढपणी मात्र अनेक समस्यांना व्यक्तींना सामोरे जावं लागतं. तर गरजांच्या या वर्चस्व श्रेणीमध्ये अब्राहम मॅस्लो यांनी हा जो क्रम सांगितलेला आहे, यामध्ये मग शारीरिक गरजा असतील, सुरक्षिततेच्या गरजा असतील, प्रेमाची गरज असेल, ज्यावेळेस या तिन्ही गरजा क्रमानुसार पूर्ण होतील त्यावेळेस व्यक्तीमध्ये एक चौथी गरज निर्माण होईल, ती म्हणजे स्व आदराची गरज व प्रतिष्ठेची गरज. म्हणजे अब्राहम मॅस्लो काय म्हणतात, ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप व्यक्तीच्या गरजा या पूर्ण होत जातील त्यावेळेस व्यक्ती पुढे पुढे जाईल किंवा गरजा या पुढच्या व्यक्तीमध्ये निर्माण होतील. मग यामध्ये प्रामुख्याने स्व आदर व प्रतिष्ठेच्या गरजाच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर आपण समाजातील आदरणीय व उपयोगी व्यक्ती आहोत, सक्षम आहोत असा आत्मविश्वास असेल तरच स्वादर वाढतो. पहा, आपण समाजातील आदरणीय व उपयोगी व्यक्ती आहोत, सक्षम आहोत असा जर आत्मविश्वास असेल तर स्वादर वाढतो. त्या गरजा पूर्ण न झाल्यास न्यूनगंड निर्माण होतो. त्या गरजा पूर्ण न झाल्यास न्यूनगंड निर्माण होतो व स्व आदर वाढल्यामुळे व्यक्ती स्वतःची प्रगती करून प्रतिष्ठा मिळवू शकते. म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये ही गरज, प्राथमिक किंवा शारीरिक गरज, सुरक्षिततेची गरज, प्रेमाची गरज एवढीच महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येईल. कारण का अगदी आत्मविश्वासपूर्वक सन्मानाने जीवन जगण्यासाठी स्व आदर आणि प्रतिष्ठेच्या गरजा पूर्ण होणं किंवा निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहेत. मॅस्लो यांनी दिलेल्या मूळ वर्चस्व श्रेणीमध्ये स्व आदर भावानंतर आत्मवास्तविकरण ही गरज होती. पण नंतरच्या काळात मॅस्लो यांनी स्व आदर व आत्मवास्तविकरण या दोन गरजांच्या मध्ये बोधात्मक व सौंदर्यविषयक या दोन गरजांची भर साधारणपणे 1998 मध्ये घातलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला 1971 मध्ये अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी हा मानवतावाद सिद्धांत सांगत असताना किंवा स्पष्ट करत असताना जो गरजांची अधिश्रेणी सांगितलेली आहे किंवा पिरॅमिड दाखवलेला आहे, त्यामध्ये सुरुवातीच्या पिरॅमिडमध्ये किंवा वर्चस्व श्रेणीमध्ये स्व आदर भावानंतर शेवटची म्हणजे वास्तविकरणाची गरज होती. पण नंतरच्या काळात मॅस्लो यांनी स्व आदर व आत्मवास्तविकीकरण या दोन गरजांमध्ये बोधात्मक व सौंदर्यविषयक या दोन्ही गरजांची भर घातलेली आपल्याला दिसून येते. मग बोधात्मक गरजांचा आपण विचार केल्यानंतर बोधात्मक गरज म्हणजे वैचारिक भूक होय. आजूबाजूचे जग जाणून घेण्याची व्यक्ती ज्ञान संपादन करते. आजूबाजूचे जग जाणून घेण्यासाठी व्यक्ती काय करते? ज्ञान संपादन करते. काही व्यक्ती तत्वज्ञानातील अथवा विज्ञानातील सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच बोधात्मक गरज असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बोधात्मक गरजेनंतर व्यक्तीमध्ये सौंदर्यविषयक गरजांची निर्मिती होते असं अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी 1998 साली जो रिवाइज पिरॅमिड सांगितलेला आहे किंवा गरजांची अधिश्रेणीमध्ये त्यांनी जो बदल केला, यामध्ये बोधात्मक गरजेबरोबरच सौंदर्यविषयक गरजांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. सौंदर्यविषयक गरजांचा जर विचार केला तर बोधात्मक गरज पूर्ण झाल्यानंतर
जगातील सौंदर्याचे रसग्रहण करण्याकडे व्यक्तीचा कल निर्माण होतो. आजूबाजूच्या परिस्थितीतील व्यवस्थितपणा, समतोल, सुसूत्रता यामध्ये व्यक्तीला सौंदर्य जाणवते व स्वतःच्या जीवनातही असेच नियोजन, क्रमबद्धता असावी असं त्यांना वाटू लागतं. आणि कलात्मक गोष्टीची आवड असणाऱ्या व्यक्तीमध्ये ही गरज जी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येईल किंवा दिसून येईल. आणि अब्राहम मॅस्लो यांनी अगदी सुरुवातीला 1971 मध्ये आणि 1998 मध्ये जो सुधारित पिरॅमिड किंवा गरजांची वर्चस्व श्रेणी सांगितलेली आहे त्यामध्ये आत्मवास्तविकरणाची गरज ही अगदी शेवटच्या टोकाला किंवा शेवटची गरज त्यांनी सांगितलेली आहे. मानवाच्या या प्रेरणाच्या बाबतीत किंवा गरजांच्या बाबतीत अगदी विचारपूर्वक किंवा संशोधनपूर्वक अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी ही वर्चस्व श्रेणी सांगितलेली आपल्याला दिसून येते. आत्मवास्तविकरणाची गरज या गरजा वर्चस्व श्रेणीत अगदी सर्वात उच्च स्थानी असतात. मग त्यामध्ये स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांचा महत्तम विकास करण्यासाठी व्यक्ती सतत धडपडत असते किंवा प्रयत्न करत असते. स्वतःमधील सुप्त अवस्थेत असलेले कलागुण, छंद यांचा विकास करणे, त्याचबरोबर स्वतःच्या क्षमतांचा विकास करून अशा व्यक्ती कला, विज्ञान, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालतात किंवा महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अब्राहम मॅस्लो यांनी जो मानवतावादी सिद्धांत प्रेरणेच्या बाबतीत सांगितलेला आहे किंवा गरजांच्या बाबतीत सांगितलेला आपल्याला दिसून येतो, तो या जगातील मॅक्झिमम लोकांना तो जशाच्या तसा लागू होतो. पण या संशोधनामध्ये किंवा या वर्चस्व श्रेणीला काही व्यक्ती अपवाद असतात. यामध्ये मग प्रामुख्याने आपण जर म्हटलं की अगदी काही व्यक्ती ज्या आहेत त्या प्राथमिक गरजांचा विचार न करता अगदी आत्मवास्तविकरणामध्ये त्या गुंतून गेलेल्या असतात किंवा त्या त्यांचं आयुष्य खर्च करत असतात. म्हणजे यामध्ये उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर अगदी आपण असं म्हणूयात की काही संशोधक आहेत, काही लेखक आहेत. हे संशोधन करण्यामध्ये इतके गुंतून गेलेले असतात किंवा काही साहित्यिक नवीन साहित्याच्या निर्मितीमध्ये किंवा एखादी कविता, एखादी कथा लिहिण्यामध्ये इतके गुंतून गेलेले असतात की अगदी त्यांचं प्रायमरी लेवलच्या ज्या नीड्स आहेत, प्राथमिक स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जरी हा मानवतावादी सिद्धांत या जगातील जास्तीत जास्त लोकांना जसे तसा लागू होत असला तरी या सिद्धांताला काही अपवाद असल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. प्रेरणाविषयक सिद्धांत पाहत असताना या सहज प्रवृत्ती सिद्धांताबरोबरच अजून एका सिद्धांताचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे जागरण सिद्धांत. जागरण या अवस्थेचा संबंध विविध शरीरशास्त्रीय यंत्रणाशी आहे. पहा, जागरण सिद्धांतामध्ये जागरण या अवस्थेचा संबंध विविध शरीरशास्त्रीय यंत्रणाशी आहे. जसे मेंदूतील विद्युत लहरी असतील, हृदयक्रिया असेल, स्वाभाविक ताण या गोष्टी असतील. जागरणाची पातळी झोपेत सर्वात कमी तर उत्तेजित अवस्थेत सर्वात जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. कॅफीन सारख्या औषधी द्रव्यांच्या सेवनाने तसेच शारीरिक प्रेरणा निर्माण झाल्यानंतर जागरण पातळी वाढते. मेंदूस्कंदातील जाल रचना बंधाद्वारे जागरण पातळीचे नियंत्रण केले जाते. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, प्रेरणेच्या या जागरण सिद्धांतामध्ये जागरण अवस्थेमध्ये व्यक्ती असताना त्यांच्या मेंदूतील विद्युत लहरी असतील, हृदयक्रिया असेल, त्याचबरोबर स्वाभाविक ताण असेल इत्यादी जागरणाची पातळी ज्यावेळेस व्यक्ती निद्रावस्थेत असते, झोपेत असते, त्यावेळेस सर्वात कमी
तर ती ज्यावेळेस उत्तेजित असते त्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त दिसून येते. कॅफीन सारख्या औषधी द्रव्यांच्या सेवनाने तसेच शारीरिक प्रेरणा निर्माण झाल्यावर जागरण पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. मेंदूस्कंदातील जाल रचना बंधाद्वारे जागरण पातळीचे नियंत्रण केले जाते. जागरण सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीच्या ताणाची एक विशिष्टतम पातळी ठरलेली असते. या इष्टतम पातळीपेक्षा खूप जास्त अथवा खूप कमी ताण आल्यास व्यक्तीच्या कार्याची गुणवत्ता जी आहे ती खालावते किंवा कमी झालेली आपल्याला दिसून येते. कार्यनिवर्तन व जागरण यांच्यातील संबंधाला यार्कीस डॉटसन नियम असं म्हणतात. यार्कीस डॉटसन नियम असं म्हणतात. कार्याच्या काठिण्य पातळीनुसार या नियमात बदल होत जातो किंवा बदल होतो. सोप्या कामाच्या उत्तम निवर्तनासाठी उच्च मध्यम जागरण पातळीची आवश्यकता असते, तर अवघड कामाच्या उच्चतम निवारणासाठी निम्न मध्यम जागरण पातळीची आवश्यकता असल्याचं या सिद्धांताच्या सहाय्यानं स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. प्रेरणेच्या बाबतीत विविध सिद्धांत पाहत असताना आपल्याला अजून एका सिद्धांताचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे प्रलोभन सिद्धांत. प्रलोभन सिद्धांत या सिद्धांतामध्ये किंवा या सिद्धांताच्या द्वारे ज्या घटकांच्या दिशेने मानव किंवा प्राणी प्रेरित वर्तन करतो त्या घटकाला प्रलोभन असं म्हटलेलं आहे. पहा, या सिद्धांतानुसार ज्या घटकाच्या दिशेने मानव किंवा प्राणी प्रेरित वर्तन करतो त्या घटकाला प्रलोभन असे म्हणतात. प्रलोभन सिद्धांतानुसार प्रेरणांची निर्मिती महत्त्वपूर्ण अशी बाह्य ध्येय प्राप्त करण्यासाठी होते. महत्त्वपूर्ण अशी बाह्य ध्येय प्राप्त करण्यासाठी होते. म्हणूनच भूक लागलेली किंवा भागलेली असताना किंवा लागलेली नसताना आवडणारा पदार्थ दिसला की खाण्याची इच्छा होते. या सिद्धांतानुसार बाह्य उद्दीपकाच्या पारितोषिकासारख्या असणाऱ्या वैशिष्ट्यांच्या सहाय्याने वर्तनाचे स्पष्टीकरण दिले जाते. बाह्य उद्दीपक पारितोषिकांसारखे वाटल्यामुळे ते मिळवण्यासाठी व्यक्ती प्रेरित होते. प्रलोभन जितके तीव्र तितकी व्यक्तीला आकर्षित करण्याची त्याची शक्ती जी आहे ती अधिक असते. शारीरिक प्रेरणाबरोबरच सामाजिक अथवा मानसिक प्रेरणांच्या बाबतीतही प्रलोभन महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रलोभन सिद्धांतामध्ये असं म्हणता येईल की ज्या घटकाच्या दिशेने मानव किंवा प्राणी प्रेरित वर्तन करतो त्या घटकाला प्रलोभन असं म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी काही घटकांचा व्यक्तीच्या वर्तनामध्ये किंवा लहान बालकाच्या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी आपण काही घटकांचा वापर करून मग ते घटक अगदी पारितोषिकासारखे असतील किंवा शिक्षा वाटणारे काही घटक असतील, या घटकांचा वापर करून आपण बालकांच्या किंवा व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रेरणांचे जे काही विविध सिद्धांत आहेत त्यामध्ये मग सहज प्रवृत्ती सिद्धांत असेल, जो सिद्धांत विल्यम जेम्स आणि विल्यम मॅकडुकल या संशोधकांनी मांडलेला आहे. या सिद्धांतामध्ये आक्रमकता असेल, पलायन, संचयन करण्याची प्रवृत्ती असेल किंवा जिज्ञासा प्रवृत्ती असेल, कुतूहल असेल, या सहज प्रवृत्तींचा समावेश होतो. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आपण जो पाहिला मानवतावादी सिद्धांत, अब्राहम मॅस्लो या संशोधकांनी अगदी या सिद्धांतामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी 1971 साली गरजांची अधिश्रेणी किंवा गरजांचा क्रम जो एका पिरॅमिड प्रमाणे सांगितला, अगदी त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये नंतर म्हणजे सन 1998 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्यामध्ये आणखी 2 गरजांचा समावेश करून अगदी आपल्याला असं म्हणता येईल की शारीरिक गरजा असतील खालच्या लेवलला, ज्याला आपण प्राथमिक गरजा असंही म्हणतो, त्याचबरोबर सुरक्षिततेच्या गरजा असतील
प्रेमाच्या गरजा असतील, स्वादराची गरज असेल, बोधात्मक गरजा असतील, सौंदर्यविषयक गरजा असतील, आत्मवास्तवीकरणाची गरज, तर या गरजांची अधिश्रेणी त्यांच्या महत्वानुसार क्रम लावून त्यांनी अगदी पिरॅमिडच्या आकाराची गरजांची अधिश्रेणी त्यांच्या मानवतावादी सिद्धांतामध्ये सांगितलेली दिसून येते. गरजांची ही अधिश्रेणी जी आहे ते जगातील मानवाच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना लागू होते, पण याला काही लोक जे आहेत ते अपवाद आहेत असं दिसून येतात. यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला लेखकांचा, संशोधकांचा, साहित्यकांचा प्रामुख्याने उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. तर आज आपण प्रेरणांचे विविध सिद्धांत पाहिलेले आहेत. आपण या प्रकरणातील राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या लेक्चरला कव्हर करूयात. धन्यवाद.